नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईल प्रेम ह्या आजच्या जबरदस्त भागामध्ये असं होणार आहे की नंदिनी ही काव्याला विचारते, कारण काव्याच्या मोबाईलवर आता जीवाचा कॉल आलेला असतो आणि तो जीविका या नावाने सेव असतो। तेव्हा मात्र आता तो कॉल बघून नंदिनी विचारते की काव्या, अगं तुझं आणि जीविकाचं सध्या काय इतकं सुरू असतं ग, सतत कॉल सुरू असतात। तेव्हा काव्या थोडीशी गडबडते आणि काय ग तुझा चेहरा काय इतका गोरामोरा झालाय? अगं UPSचा प्रश्न नाही हा, नेमकं तुमचे चालले तरी काय, काही लपवत तर नाही ना तू? काव्या नाही असं म्हणत असते। त्यानंतर आता जीवा हा पारच्या रूममध्ये येतो आणि मात्र तिथे युग असतो। तर युगला थोडंसं हसवतो आणि आता पार्थ त्याच्या कामामध्ये असतो। तर जीवाला असं वाटतं की आता पार्थदादाचं लक्ष नाही, म्हणून त्याच्या पाकिटमधून तो आता 500च्या असे 6 नोटा घेतो आणि आता मुद्दा म्हणतो की पार्थला, अरे मी 1,500 रुपये घेतले। तेव्हा आता पार्थ म्हणतो की अरे जीवा, 500च्या 6 नोटा म्हणजे 1,500 रुपये होतात का? माझं गणित काही कच्चं वगैरे आहे का? तर आता जीवाला हसायला येतं। जीवा म्हणतो की अरे 3,000 रुपये, आणि मी बघत होतो, अरे दादा तुझी गंमत केली, तुझं लक्ष आहे की नाही? पार्थ म्हणतो की हो का? तेव्हा पार्थ उठतो, जीवाला म्हणतो की अरे ही जी काही गंमत तू करतो ती बाबांसमोर काही येऊन देऊ नको, मगाशी तर तू बाबांच्या तावडीतून वाचलात, मी तुला वाचवले की नाही? तू तर काय बोलला होता, क्लायंटकडे जातो म्हणून, आणि तू कुठे गेला होता? तुझी बाईक तर देवळा म्हणजे जवळ अशी पार्क होती, नेमकं तू देवळाजवळ काय करत होता? म्हणजे जीवा तू क्लायंटकडे गेलेला नाही। तेव्हा जीवाला आता काय बोलू आणि काय नाही हे सुचत नाही, कारण आता जीवाचं जे काही चोरी आहे ती पकडलेली असते। तर पार्थ त्याला म्हणत असतो, तू जर असंच कायम वागत राहिला तर एक दिवस मात्र तुला सॅलरी नाही देणार। त्यानंतर मात्र आता पार्थने इकडे जीवाला पकडलेलं असतं आणि इकडे मात्र नंदिनी ही आता काव्याला विचारत असते की तू माझ्यापासून काही लपवत तर नाही ना? काव्या सुद्धा खोटं बोलत असते जीवासारखं, नाही अगं ताई, मी तुझ्यापासून कशाला काय लपवेल ग? आणि काव्या ही परत आपल्या ताईलाच म्हणते की अगं पराक्रम ताई, अगं तू काय केलंस आणि काय लपवलंस तू आमच्यापासून? तेव्हा नंदिनी म्हणते की मी आणि काय केलं ग काव्या? तेव्हा लगेच काव्या म्हणते की अगं ताई, तुझ्या देवळातील पराक्रम कळला बरं का मला। तर नंदिनी विचारते की तुला कोणी सांगितलं? तर काव्या म्हणते की जीविका, अगं तिला सवय आहे देवळात कायम जाण्याची। नंदिनी म्हणते की हो का, अच्छा, अगं तिने तर प्रत्यक्ष तुझा हा पराक्रम बघितला। तेव्हा नंदिनीला आता खरं पडतं। त्यानंतर मात्र आता इकडे पार्थ सुद्धा जीवाला म्हणतो की काय रे, तुला तर आई काय म्हणत असते की देवळात जा म्हणून, आणि तू तेव्हा देवळात जात नाही, मग आता मात्र देवळामध्ये काय करत होता? त्यावर जीवा म्हणतो की अरे ते स्टडी। तर पार्थ म्हणतो की कसली स्टडी? तर जीवा म्हणतो की अरे मंदिराचं कोरीव काम मी बघायला गेलो होतो, त्यांची लॉबी त्यांना तशी बनवून हवी आहे। तर लगेच युग म्हणतो की हो हो, म्हणजे आज मंदिर उद्या कुठे? आज हे मंदिर आणि उद्या महालक्ष्मी आणि परवा आहे कुठल्या देवीचं मंदिर, असंच मंदिर तू फिरत राहा। तेव्हा मात्र आता जीवा आणि युग या दोघं एकमेकांमागे अगदी धावत असतात। तर जीवा त्याला मारायचा प्रयत्न करत असतो आणि इकडे पण ह्या तिघी बहिणींचं सुद्धा असंच असतं आणि तिकडे त्या तिन्ही भावांचं एकदम सेम टू सेम, कारण इकडे युग हा यांच्या मागं लागत असतो आणि इकडे ही जी काही आरुषी म्हणते की अगं ताई काय काय पराक्रम करून आली? तर नंदिनी म्हणते की अगं पराक्रम वगैरे काही नाही, जे योग्य होते तेच करून आले। 2 प्रेम करणाऱ्या जीवांना मी एकत्र आणलं आणि मग मला असं वाटतं की 2 प्रेम करणाऱ्या जीवांनी एकत्र तर यायलाच हवं। तेव्हा आता काव्याचे हे सर्व ऐकल्यानंतर तिला जीवाचं जे काही बोललेलं आहे ते क्षण तिच्या डोळ्यासमोर येतात। तेव्हा आयुष्य म्हणते की अगं ताई, म्हणजे तू प्रेम करणाऱ्या 2 जीवांना एकत्र आणणार, त्यांचं लग्न लावून दिलंस? तर नंदिनी म्हणते की आहा, आत्ता मात्र आपल्याला प्रेमाचा विचार नाही करायचा बरं का, आत्ता फक्त आपल्याकडे अभ्यास आहे, अभ्यासाकडे लक्ष द्यायचं। आणि काव्या तू सुद्धा अभ्यासाकडे लक्ष द्यायचं। तर लगेच आता ती छोटी येते आणि छोटी काव्याला म्हणते की बघितलंस का काव्या, आता लग्नाचा विचार आपण नाही करायचा, आपण फक्त अभ्यास करायचा। मग लग्नाचा विचार कोण करणार? तर काव्या म्हणते की ताई, म्हणून त्या दोघीही नंदिनीला चिडवतात। नंदिनी म्हणते की नाही। त्यानंतर इकडे पार्थ सुद्धा आता जीवाला विचारत असतो की तू सर्व काही जे आहे ते खरं सांग, तू मंदिरात काय करत होता? तर नेहमीसारखं खोटं बोलू नको। त्यावर जीवा म्हणतो की 1 मिनिट। पार्थ म्हणतो की काय 1 मिनिट, तू तिथे काय करत होता? तेव्हा लगेच युग सुद्धा धावत येतो, अरे शेर टू शेर, तुम्ही दोघेही असं खोटं बोलतात, मग दादा तू सांग की तू तिकडे काय करत होतास? तेव्हा पार्थ सांगायला सुरुवात करतो की अरे मी ऑफिसमध्ये निघालो होतो, कुणाची तरी मदत करायची म्हणून,
घडलेला सर्व प्रकार तो आता ह्या दोघांना सांगतो, म्हणजे नंदिनीने काय केलं, कसं ते लग्न लावलं आणि जीवाला तर याबद्दल माहिती असतं. तेव्हा आता पार्थने हे सर्व सांगितल्यानंतर पार्थ म्हणतो की अरे यार, पण मी तिला मात्र नाव विचारण्याचं विसरूनच गेलो. त्यावर आता जीवा म्हणतो की नंदिनी. तर पार्थ म्हणतो की काय, तुला कसं माहिती. त्यावर मात्र आता इकडे आरोही नंदिनीला म्हणत असते की जर एक गोष्ट काव्याच्या आणि माझ्या प्रेमात जर कोणी पडलं तर मग काय. त्यावर आता नंदिनी म्हणते की आरो, तुमच्या दोघींचा सुद्धा आगाऊपणा जास्तच वाढत चालला. त्यावर आता काव्य म्हणते की ताई, अगं तू आमचं सोड, पण तुझं सांग, तुझं काय. खरंच ताई, तू कायम हे तत्व तुझं पाळशील का, कायम दोन प्रेम करणाऱ्या माणसांना तू एकत्र आणशील. तेव्हा मात्र आता नंदिनी सांगते की हो अर्थातच, जर दोन प्रेम करणाऱ्या व्यक्ती हा सज्ञान असतील, एकमेकांची जबाबदारी घेण्यासाठी ते सक्षम असतील आणि त्यांचं प्रेम जर खरं असेल तर मी अख्ख्या जगाला सुद्धा सपोर्ट करायला लावेल. आणि आज सुद्धा मी तेच केले. तर काव्याला खूप आनंद होतो, कारण जीवा आणि ती एकमेकावर खूप प्रेम करतात आणि आपली नंदिनी ताई नक्की आपल्याला एकत्र आणेल म्हणून तिला आनंद होतो. त्यानंतर मात्र आता इकडे पार्थ हा जीवाला विचारत असतो की तुला तिचं नाव कसं माहिती. तेव्हा आता जीवा म्हणतो की अरे व्हिडिओ आणि तिचा हा लग्न मोडण्याचा व्हिडिओ असा इतका व्हायरल झाला, अरे तुला माहिती नाही, सॉलिड अख्ख्या सिटीमध्ये ती फेमस झाली. तर लगेच युग म्हणतो की हो ना रे दादा. तर लगेच आता जीवा त्याला म्हणतो की काय रे, तुला तिचं नाव कशासाठी हवं आहे, बहुतेक तुला ती आवडलेली दिसते. तेव्हा पार्थ म्हणतो की हे रे तसं नाही. जीवा म्हणतो की नाही चपे, नाही चपे, अरे याचा झपे झाला झपे, आणि तिचं नाव याला जप करण्यासाठी हवं आहे म्हणून ते आता पार्थची उडवतात. तेव्हा आता युग हा मोबाईलमध्ये तो व्हिडिओ पाहतो आणि पार्थला म्हणतो की दादा, अरे वहिनी मात्र आमची छान आहे बरं का. त्यावर आता पार्थ लगेच त्याची कॉलर पकडतो आणि काय रे छोट्या, तू सुद्धा यात आता सामील झाला की काय, आणि तुझं ही गेम खेळणं आता बंद कर जरा. आता युग म्हणत असतो की दादा, अरे तू आज रात्री मात्र झोपू नकोस. तर पार्थ म्हणतो की का झोपू नकोस. जीवा म्हणतो की अरे आज रात्री ती तुझ्या स्वप्नात तर येईल ना. म्हणून आता पार्थ अगदी त्यांची जिरवतो, म्हणजे त्यांच्या मागे लागतो आणि हे दोघे पुढे धावतात. तेव्हा पार्थला हसायला येतं आणि पुन्हा युग आणि जीवा असतात तर ते आता ह्या पार्थला चिडवतात की स्वीट ड्रीम्स. तेव्हा आता पार्थ पुन्हा हसतो. तेव्हा पार्थ लगेच आपल्या मोबाईलमधील नंदिनीचा व्हिडिओ अगदी म्हणजे आनंदाने पाहायला सुरुवात करतो. त्यानंतर मात्र आता त्याच्या लक्षात येतं की नंदिनीचं नाव आहे म्हणून तो स्वतःशी खूप हसतो. त्यानंतर आता इकडे नंदिनी ही काव्या आणि आरूला म्हणत असते की आता तुम्ही प्रेमाचा विषय काढायचा नाही, आता मात्र अभ्यास करा आणि निवांत झोपा. म्हणून त्या एकमेकींना गुड नाईट करतात. त्यानंतर आता जेव्हा असं नंदिनी म्हटल्यानंतर काव्या तर खूप खुश होते आणि ताईच्या मतानुसार आता आमच्या दोघांचं प्रेम तर खरं आहे, मग नक्की आम्ही एकत्र येणारच, म्हणून आता काव्या खुश होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आता काव्य आणि जीवा एका बाईकवरून येतात आणि जेव्हा कॉलेज येतं तर काव्य खाली उतरते आणि जीवाला म्हणते की एक मिनिट, मी तुला सांगितलं होतं की रात्री आपल्याला कॉल नाही करायचं म्हणून, तू का कॉल केलीस मला काल, मी तुला सांगितलेलं आहे ना. तेव्हा जीवाला काही ऐकू येत नसतं म्हणून काव्य लगेच आता बाईकची चावी काढून घेते आणि परत ती जीवाला म्हणते की मी तुला सांगितले परत मला रात्री कॉल करायचे नाही म्हणून. तेव्हा आता जीवा म्हणतो की काय झालं माहिती आहे की अगं तुझ्या नंदिनी ताईने जे लग्न मोडलं होतं ते माझ्या पार्थदादांनी पाहिलं होतं आणि त्याच वेळेस मात्र माझी बाईक तेथे होती आणि ती सुद्धा त्याने बघितली होती. मग तो मला विचारत होता की तू मंदिरात काय करत होता, क्लायंट बरोबर तर मीटिंग आहे असं मी त्याला सांगितलं होतं आणि आता काय सांगायचं म्हणून माझी बोबडी तर वळली होती. तर काव्य म्हणते की हो का, अरे जीवा माझं सुद्धा अगदी तसंच झालं होतं, मी सुद्धा सहज म्हणून गेले की ताईने ते लग्न मोडलेलं आणि तिने मला विचारलं की तुला कोणी सांगितलं. तर जीविकाचं नाव सांगितलं, कारण तुझा नंबर मी जीविका या नावाने सेव्ह केलेला आहे म्हणून मला ते आता तुझा कॉल आल्यानंतर असं सांगावं लागलं. आणि ताई मला असं सुद्धा म्हणाली की जीविका तुझी इतकी बेस्ट फ्रेंड आहे, मग तू तिला घरी बोलव. तर मी म्हटलं की हो आहे, थोडीशी आगाऊ आणि काय मला असं कॉल करून त्रास देत असते. जीवा म्हणतो की हो का, आणि त्यासाठी जीवा तुला आता स्कर्ट घालून घरी तर यावंच लागेल आणि प्लीज जीवा तुम्हाला यासाठी रात्री फोन करत जाऊ नकोस, नाहीतर तुला हे असं करून घरी यावं लागेल. हवे म्हणते की आता मी जाते आणि परत थोडीशी पुढे जाऊन मागे येते. आणि जीवा, अरे माझी आज एक्झाम आहे, जरा विश कर. तर आता जीवा म्हणतो की अगं मी कधी विश करणार नाही, असं होईल का. तेव्हा आता जीवा त्याच्या खिशातून एक छान असं गुलाबाचं फूल काढतो आणि तो आपल्या काव्याला देतो. काव्या खूप खुश होते आणि काव्या म्हणते की चल आता मी जाते. तेव्हा लगेच तिची ओढणी बाईकच्या
त्या हँडलमध्ये गुंतते तेव्हा आता काव्याला असं वाटतं की नक्की जीवानेच माझी ओढणी पकडली असेल, म्हणून ती आता पुढे बघत म्हणते की जीवा, अरे मी तुला सांगितलं माझी आज एक्झाम आहे, तू माझी मस्करी करू नकोस. तेव्हा आता जीवा लगेच काव्याच्या पुढे येऊन उभा राहतो आणि बघ मी तुझी मस्करी वगैरे काही केलेली नाही, बघ तुझी ओढणी कुठे अडकली. तेव्हा आता काव्या वळून पाहते आणि काव्याच्या डोक्याला हात लावते. त्यानंतर आता जीवा म्हणत असतो की बघितलंस का, म्हणून तो आता तिचा हाताने असा केस घेतो. तेव्हा आता लगेच काव्यामध्ये हात आडवा घालते आणि नाही असं म्हणते, अरे आपण ठरवलेलं आहे ना, लग्न होईपर्यंत आपण असं काही करायचं नाही. तेव्हा आता जीवा म्हणतो की खरंच मी तुला प्रॉमिस करतो असं नाही होणार, म्हणून आता छान अशी एक्झाम दे, ऑल द बेस्ट असं तिला करतो. तेव्हा आता काव्य म्हणत असते की होय 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 आणि ती मागे वळून पाहत असते आणि जीवा तिला पुन्हा असा किस घेतो. तेव्हा काव्या पुन्हा असा हात वर करते आणि नाही नाही लग्न होईपर्यंत काहीच नाही असं पुन्हा म्हणते. त्यानंतर आता पार्थ हा त्या ठिकाणी येतो, काल नंदिनी त्याच्या गाडीमध्ये ज्या ठिकाणी बसलेले असते त्या ठिकाणी, आणि त्याला तर नंदिनी सोबतचे जे काही बोललेले क्षण आहे ते आठवत असतात. अगदी तो नंदिनीच्या प्रेमामध्ये वेडा होतो. त्यानंतर मात्र इकडे रम्य ही असते, पार्थच्या आत्याची मुलगी असते आणि ती मात्र आता पार्थच्या प्रेमात असते. तिने आता पार्थसाठी खूप असं काही लव्ह लेटर लिहिलेले असते आणि ती आपलं कपाट उघडते. प्रत्येक कपड्यामागे तिचं ते पार्थचे फोटो, त्यासाठी लिहिलेले ते लव्ह लेटर, खूप काही असे ग्रीटिंग कार्ड वगैरे सर्व काही असतं आणि ती त्याकडे बघून खुश होत असते. आणि इकडे पार्थ गाडीतून येत असताना समोरून एक वृद्ध जोडपं चाललेलं असतं आणि आता त्या म्हणजे आजोबांना थोडासा त्रास होत असतो, तर ते एका ठिकाणी बसतात. तेव्हा आता त्यांची जे ते मिसेस असतात तर ते विचारतात की तुम्हाला पाणी हवं आहे का, तर पार्थ लगेच गाडीच्या खाली उतरतो. पार्थ म्हणतो की आजोबा काही थकल्यासारखं वाटतं, काही तुम्हाला मदत करू का. तेव्हा ते आजोबा म्हणतात की नाही. आजी सुद्धा म्हणतात की नको नको असून दे, आणि आपल्या आजोबांना विचारते की काय हो नक्की तुम्हाला बरं वाटतं ना, आणि पार्थ लगेच त्यांना आपल्या गाडीतून पाणी आणून देतो. तेव्हा आजोबा पार्थला धन्यवाद करतात. तेव्हा मात्र आता पार्थ हा गाडीमध्ये बसायला जात असतो, तर आजोबा हे आजीला विचारत असतात की अगं ते पैसे ट्रान्सफर करायचे होते, केले का ते तुझ्या अकाउंटवर. तेव्हा आजी म्हणते की नाही अहो माझ्या अकाउंटमध्ये पैसेच नव्हते. तेव्हा आता पार्थ लगेच आपल्या खिशातून पैसे काढतो. जी अहो तुमच्या अकाउंटमध्ये नसतील परंतु तुमच्या ह्या नातवाकडे आहे ना, म्हणून तो लगेच काही पैसे त्यांना द्यायला लागतो आणि ते पैसे घ्यायला तयार नसतात. परंतु पार्थ म्हणतो की आता हे तुम्ही मला आशीर्वाद दिला ना, मग तुमच्या नातवाचा हा छोटासा काहीतरी असं म्हणजे अर्ध हातभार आहे असे समजा आणि घ्या. तेव्हा आता आजोबा आणि आजी तर खुश होऊन पार्थकडे बघून हसतात. पार्थ आपल्या गाडीत बसायला जातो आणि त्याच वेळेस मात्र आता नंदिनी ही रिक्षातून तेथे येते आणि ती आजी आणि आजोबांना म्हणत असते की मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही पायी चालत येऊ नका, तुम्ही अजिबात माझं असं काही ऐकत नाही. तेव्हा मात्र आता पार्थ नंदिनीला पाहतो आणि खूप खुश होतो. नंदिनी लगेच त्यांना पाणी पिण्यासाठी बॉटल देते आणि त्यांचे हसत असते. तर तेवढ्यात पार्थ म्हणतो की तुम्ही. तेव्हा नंदिनीचं लक्ष पार्थकडे जातं आणि नंदिनी सुद्धा पार्थला बघून खुश होते. त्यानंतर मात्र अगदी ही रम्या इकडे वेडी झालेली असते पार्थच्या प्रेमामध्ये. अरे पार्थ मी तुला कसं सांगू की लहानपणापासून तुम्हाला किती आवडतो. मी जेव्हा रडत राहायचे तेव्हा आई मला तुझ्याजवळ घेऊन जायची आणि तेव्हा माझं रडणं थांबायचं, आणि हे सगळं यात मी लिहू का की फक्त आय लव्ह यू लिहू असं ती विचार करत असते. तेव्हा आता नक्की काय करू असा विचार करत असताना ती आता डोळे बंद करते आणि आता ती पार्थचा चेहरा डोळ्यासमोर आणायचं ठरवते. मग माझ्या मनामध्ये ज्या काही भावना येतील ना त्या मी लिहून काढते. त्यानंतर आता ती डोळे बंद करते. तर इकडे मात्र नंदिनी ही पार्थला बघून म्हणते की अरे तुम्ही. पार्थ लगेच पुढे येतो. तर लगेच नंदिनी ही आजी आणि आजोबांना म्हणते की तुम्ही यांना ओळखतात का. तर आजी आणि आजोबा एकमेकांकडे पाहायला सुरुवात करतात. तेव्हा आजोबा लगेच पुढे येतात आणि म्हणतात की अगं नंदिनी हा माझा नातू आहे, काही मिनिटापूर्वीच आम्हाला आमचं नातं कळलं आणि त्याने एक आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला की हे पैसे देऊन त्याने आमच्या रात्रीच्या जेवणाचाच प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. तेव्हा आता नंदिनी सुद्धा खूप हसते, आजी आजोबा सुद्धा खूप हसतात. पार्थ विचारतो की तुम्हाला हसायला काय झालं. आणि दिवाकर पटवर्धन हे आहे आणि त्यांच्या ह्या मिसेस म्हणजे नामांकित असे आहेत ते त्या मशीनबद्दल म्हणजे कोणत्या तरी कंपनीबद्दल. तेव्हा लगेच आता
पार्थ म्हणतो की हो ना, ते तर माहितीच आहे, खूप नामांकित असे आहे ते. तेव्हा लगेच मग नंदिनी म्हणते की आहो हे तर तेच आहे, त्यांच्या मिसेस ह्या मंगला पटवर्धन. तेव्हा आता आजी सुद्धा नमस्कार करते. तेव्हा आता पार्थ थोडासा चमकतो. तो म्हणतो की मला सॉरी म्हणण्याची सुद्धा लाज वाटते. तेव्हा आता आजोबा म्हणतात की अरे सॉरी नाही म्हणायचं, कारण मी माझी कायम आयडेंटिटी लपवतो. मगाशी मी आनंद निवास बद्दलच पैसे ट्रान्सफर करण्याचे विचारत होतो आणि तू इतका प्रेमाने बोलत होता म्हणून मला नाही म्हणता आलं, आणि असाच तू सत्याने वागत जा, बरकत येईल तुला. म्हणून ते आजोबा ते पैसे परत आता पार्थच्या हातात देतात. तेव्हा नंदिनी म्हणते की तुम्हाला खरं वाटणार नाही, परंतु त्यांनी आमच्या आनंद निवासला खूप अशी मदत केली. आणि ऍक्च्युली काका आणि काकूंना 2 मुलं असतात, ते दोन्ही अमेरिकेत असतात. आणि जर कधी त्यांना एकटेपणा वाटला तर ते आमच्या निवासमध्ये असं कधी मध्ये राहायला येतात, आणि त्यांना एकटेपणा वाटल्यानंतर ते असं येतात आणि प्रत्येकामध्ये एन्जॉय करतात. तेव्हा आता पार्थ विचारतो की म्हणजे तुमचं आनंद निवास ते का, मी काल आलो होतो, अनाथ आश्रम आहे का ते? तेव्हा नंदिनी म्हणते की नाही हो, त्याला अनाथ आश्रम नाही तर आनंद निवास असं म्हणतो. आणि खरं सांगू का, जगामध्ये अनाथ असं कोणी नाही, तो नाथ आहे सर्वांचा. आणि जर कुणाची साथ सुटली असेल तर असा हात कायम मदतीसाठी येतो, तो पण कुणाचा तरी. तसंच हे आमचा आनंद निवास. तर पार्थ म्हणतो की खरंच तुम्ही खूप चांगलं काम करतात, आणि त्यासाठी तुमच्या या आनंद निवाससाठी माझ्याकडून हे थोडीशी भेट. तेव्हा आता नंदिनी म्हणते की थँक्यू, पण सॉरी बरं का, अहो डोनेशन जरा म्हणजे स्वीकारतो, परंतु कॅश मात्र आम्ही नाही घेत. आणि नंदिनी तिचं कार्ड देते आणि तुम्ही ऑनलाईन हे डोनेशन करू शकता. तेव्हा पार्थ म्हणतो की ठीक आहे, मी नक्की करेल ऑनलाईन डोनेशन. तेव्हा आता नंदिनी म्हणते की तुम्हाला रिसीट आणि इन्कम टॅक्स दोन्ही पण. म्हणून आता नंदिनी आणि पार्थ एकमेकांच्या हातामध्ये हात देतात आणि दोघेही एकमेकांकडे खुश होऊन बघत असतात. आजी ह्या दोघांना बघून खुश होते आणि आजोबा सुद्धा. त्यानंतर मात्र आता इकडे ही वेडी रम्या पार्थसाठी लव्ह लेटर लिहायला सुरुवात करते, आणि हे लेटर लिहिताना खरंच माझा हात सुद्धा थरथरतोय, म्हणून स्वतःशीच लाजत असते, खुश होत असते. हृदय धडधडतय आणि होय पार्थ, मी तुझ्यावर प्रेम करते, म्हणून ती त्याच्यासाठी लव्ह लेटर लिहिते. आणि लेटर लिहून झाल्यानंतर खूप अशा गोलगिरक्या घेते आणि आय लव्ह यू पार्थ असं म्हणते. आणि त्याच वेळेस मात्र आता पार्थ मागून येतो आणि रम्या असे म्हणतो, तर रम्या खूप घाबरते. तेव्हा रम्या लगेच तिच्या हातातील लव्ह लेटर लपवते. तर पार्थ म्हणतो की काय ग रम्या, काय झालं, काय लपवते? तेव्हा मात्र आता रम्या काही दाखायला तयार नसते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता म्हणजे पार्थ हा गाडीतून येत असतो आणि आता तो लिफ्ट म्हणजे गाड्यांना हात वर करून थांबवत असतो. आणि त्याच वेळेस नंदिनी ही आता बाईकवरून येते आणि ती आता पार्थला म्हणते की मागच्या वेळेस तुम्ही मला लिफ्ट दिली होती, मग यावेळेस आता मी तुम्हाला स्वतः देते. पार्थ तर इतका खुश होतो आणि तो तिच्या मागे बाईकवर गाडी मागे बसतो. तेव्हा मात्र आता त्याला इतका आनंद झालेला असतो, कारण तो तिच्या प्रेमातच असतो. आणि आता नंदिनी त्याला लिफ्ट देऊन अगदी खुश केलेलं असतं. त्यानंतर मात्र आता इकडे काव्य ही जीवाला म्हणत असते की अरे यापुढे तर आता अवघड होईल. तेव्हा आता जीवा म्हणत असतो आपण यापुढे काही दिवस भेटायचे थांबूयात. तर काव्य म्हणते की नाही, मला एकही दिवस असा जात नाही तुला भेटल्याशिवाय, असं नाही करायचं. तेव्हा त्या दोघांना खूप टेन्शन येतं. आणि इकडे मात्र आता पार्थच्या घरी ती छोटी मुलगी असते, तिने मात्र आता हे रम्याचं लव्ह लेटर लिहिलेलं बघितलेलं असतं. ते लेटर ती वाचते आणि रम्या ताईनं पार्थ दादाला लेटर लिहिलंय, ते पण लव यू. आणि लगेच ती मुलगी काय करते की त्यावर आय लव्ह यू असा शब्द लिहिते आणि ते पार्थचं नाव टाकून तेथे ठेवते. तेव्हा मात्र आता पार्थ हा कॉफी पित असतो आणि त्या लेटरकडं त्याचं लक्ष जातं. म्हणून तो आता लेटर हातात घेतो आणि घाईने रम्या असे म्हणतो. रम्या खाली असते आणि रम्या तर खूप घाबरते, तिला खूप मोठा आता धक्का बसतो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.